मुलांनो, कंसात दिलेले चिन्ह कुठले आहे सांगा पाहू. स्वल्पविराम. अगदी बरोबर. स्वल्पविरामाचा लेखनात वापर पाहूया. एकाच वाक्यात दोनपेक्षा अधिक शब्द आले असता, तसेच एकाच जातीचे अनेक शब्द आले असता, अशा शब्दांच्या मध्ये स्वल्पविरामाचे चिन्ह वापरले जाते. वाक्याच्या सुरुवातीला संबोधन वापरले असेल तर अशा संबोधनवाचक शब्दापुढे स्वल्पविरामाचा उपयोग केला जातो. उदाहरण: घरामध्ये चवळी, मटकी, मूग ही कडधान्ये आहेत. वरील वाक्यामध्ये चवळी, मटकी आणि मूग या शब्दांच्या मध्ये स्वल्पविरामाचे चिन्ह वापरले आहे. दुसरं उदाहरण पाहूया. गुरुजी, हे समीकरण सोडवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग करू? वरील वाक्यामध्ये गुरुजी या वाक्याच्या सुरुवातीला आलेल्या संबोधनानंतर स्वल्पविरामाचे चिन्ह वापरले आहे. खालील परिच्छेद वाचा व योग्य ठिकाणी स्वल्पविरामाचा वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा. कंसात दिलेल्या सूचनेनुसार वाक्ये पूर्ण करा.